सर्व भावी टीचर्सना नमस्कार. मागील काही दिवसापासून आपल्या मोबाईलवर शिक्षण विभागाकडून असा मेसेज येत आहे की डिअर कॅन्डिडेट, यू हॅव नॉट जनरेटेड अँड लॉक द प्रिफरन्स टिल डेथ. यू आर हिअर बाय ॲडवाइज टू विजिट पवित्र पोर्टल टू जनरेट अँड लॉक प्रिफरन्स. म्हणजे की तुम्ही अजून प्रिफरन्स जनरेट केलेले नाहीत किंवा लॉक केलेले नाही आहेत. पण याआधी आपण प्रिफरन्स जनरेट केले होते आणि लॉकसुद्धा केले होते, तरी आपल्याला हा SMS का बरं येत आहे? आपले प्रिफरन्स व्यवस्थित लॉक झाले नाही आहेत का? कारण जर प्रिफरन्स लॉक झालेले नसतील तर आपण या शिक्षक भरतीतून बाद होऊ शकतो. कारण प्रिफरन्स लॉक होणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तर आपले प्रिफरन्स लॉक आहेत की अनलॉक आहेत हे चेक करण्यासाठी सरळ आपण पवित्र पोर्टलच्या वेबसाईटवर जाऊ. वेबसाईटवर गेल्यानंतर खाली येऊन पवित्र पोर्टल 2025वर क्लिक करू. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला लॉग इन ID टाकायचा आहे. लॉग इन ID, पासवर्ड आणि कॅप्चा व्यवस्थित आपल्याला फिलअप करून घ्यायचा आहे. तो फिलअप करून घेतल्यानंतर त्यानंतर समोर गेल्यानंतर आपल्याला एक OTP प्राप्त होईल. OTP टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर आपल्यासमोर पवित्र पोर्टल 2025चं मेन पेज ओपन होईल. पवित्र पोर्टल 2025चं जे होम पेज आहे याच्यावर डॅशबोर्डवर आपण आलेलो आहोत. त्यानंतर राईट साईडला ज्या व्हर्टिकल लाईन दिसत आहे आडव्या काळ्या, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक हे होईल. त्याच्यामध्ये आपल्याला इथं दाखवत आहे की आपले प्रिफरन्स हे अनलॉक आहेत. अनलॉक दाखवत आहे म्हणजे अनलॉक करा असं दाखवत आहे. म्हणजे याचा अर्थ आपले प्रिफरन्स सध्या लॉक आहेत. कारण ती लॉक आहेत म्हणूनच आपल्याला अनलॉकचं ऑप्शन दिसत आहे. कारण ते आपण आधीच लॉक केले होते, त्यामुळे इथे अनलॉक करा म्हणजे प्रिफरन्स आपण ते अनलॉक करायचे आहेत यासाठी असं तो ऑप्शन दाखवत आहे. म्हणजे याचा अर्थ ऑब्व्हियसली आपले प्रिफरन्स लॉक आहेत. जर आपले प्रिफरन्स लॉक नसते तर आपल्याला असं दाखवलं असतं की आता सध्या तुम्ही प्रिफरन्स लॉक करा. अनलॉकची टॅबच नसते आली, लॉक प्रिफरन्स असा टॅब येते. तुम्ही चेक करायचं तुमच्या जर लॉग इनला असं येत असेल की लॉक प्रिफरन्स असं दिसत असेल तर तुमचे प्रिफरन्स सध्या लॉक झालेले नाही आहेत. कारण तुम्हाला सध्या असं येत आहे की बा तुम्ही प्रिफरन्स लॉक करायचे आहेत. जर लॉक झाले असतील तर तिथं अनलॉक येते. आता आपले प्रिफरन्स सध्या या ठिकाणी लॉक झालेले नाही आहेत, त्यामुळे आपल्याला प्रिफरन्स लॉक करा असं शो करत आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या लॉग इनवर चेक करायचं की तुम्हाला तिथे लॉक दिसत आहे का अनलॉक दिसत आहे. त्याच्यावरून तुम्हाला कळून जाईल की आपले प्रिफरन्स लॉक आहेत का अनलॉक. आणि जर आपले खरंच अनलॉक असतील, सध्या आपल्याला ओपन नाही आहेत, तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला परत असाइन प्रिफरन्स करायचे आहेत. कारण आपण प्रिफरन्स जर लॉकच केले नाही आहेत तर आपल्याला प्रिफरन्स असाइन करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला लॉक करायचे आहेत. कारण लॉक करणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. कारण लॉक जर केलं नाही तर आपण पवित्र पोर्टलच्या भरतीतून बाद होऊन जाऊ. त्यानुसार आपण प्रिफरन्स देऊया, नंतर डायरेक्ट खाली येऊन प्रिफरन्स आपले कायमचे लॉक करून घेऊया. कारण आपली हे शेवटची संधी आहे प्रिफरन्स लॉक करण्यासाठी. तोपर्यंत तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण प्रिफरन्स लॉक करणार आहे. आता प्रिफरन्सच आपले लॉक नाही आहेत. आपण प्रिफरन्स सध्या लॉक करून घेऊ. लॉक करून घेतल्यानंतर आपले प्रिफरन्स सध्या इथं लॉक दाखवते. लॉक केल्यानंतर आपल्याला OTP प्राप्त होईल ऑब्व्हियसली. त्यानंतर आपले प्रिफरन्स हे लॉक होतील इथं सगळ्यात खाली येऊन. तुम्हाला म्हणजे अजून जर काही शंका असतील, तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करा. त्याच्यावर नक्की काही सोल्युशन जर सापडेल तर मी तुम्हाला नक्की कळवेल. आपले प्रिफरन्स सध्या लॉक झालेले आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण प्रिफरन्स हे प्रिंट करून घेऊया. प्रिफरन्स हे प्रिंट करून घेतल्यानंतर आपल्याकडे एक हार्ड कॉपी आपल्याजवळ सेव्ह राहील. अजून सगळ्यात महत्त्वाची प्रिंट म्हणजे सेल्फ सर्टिफाय जे केलेलं होतं तुम्ही, त्याची प्रिंट तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे, प्रिंट काढून ठेवायची आहेत. कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला त्याच्या 2 प्रती मागतात, त्यावेळेस ते महत्त्वाचं आहे. त्यामुळे ते ध्यानात ठेवायचं आहे. तुमचे काही अजून प्रश्न असतील, समस्या असतील तर तुम्ही कमेंट करून विचारा. त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी नक्की करेल. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला अशीच मी मदत करत राहील.